आदरणीय पालकगण, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणींनो, पुन्हा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण इंग्रजी वाचनाची सिरीज सुरू केलेली आहे। मग इंग्रजी वाचनासाठी आपल्याला काय काय यायला पाहिजे, काय काय माहिती असायला पाहिजे, या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा बनवलेला आहे। आज मी इंग्रजी वाचनासाठी अजून ज्या काही गोष्टींची मदत लागते किंवा ज्या गोष्टी शिकणे आपल्यासाठी अनिवार्य आहे, तो मुद्दा आज आपल्यासाठी नवीन आहे। एक न्यू टॉपिक आहे, न्यू कॉन्सेप्ट्स आहे। या नवीन टॉपिकचे नाव आहे ब्लेंडिंग वर्ड्स किंवा ब्लेंडिंग लेटर्स म्हणतात याला। ब्लेंडिंग वर्ड्स किंवा लेटर्स। ओके, लेटर्स म्हणजे जोड अक्षरे किंवा जोड शब्दे किंवा जोड शब्द असा त्याचा अर्थ होतो। जोड अक्षरे, जोडाक्षरे किंवा जोड शब्द म्हणजे इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या नावांची किंवा वेगवेगळ्या स्पेलिंग जेव्हा आपण तयार करतो तेव्हा जोड शब्दासाठी काय वापरावं हे यदाकदाचित आपल्याला माहिती नसते। त्यासाठी स्पेलिंग बनवणे आपल्यासाठी कठीण असतं। तर ते ब्लेंडिंग लेटर्स मी आज शिकवणार आहे। आणि ते ब्लेंडिंग लेटर्स किंवा वर्ड्स शिकवत असताना प्रत्येक ब्लेंड लेटरचा उच्चार कसा करतात ते तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आय हॅव सम ब्लेंडिंग लेटर्स ऑर वर्ड्स। माझ्याकडे काही अक्षर व शब्द आहेत। ते जर एकदा आपण लक्षात घेतलं, समजून घेतलं, तर आपल्याला स्पेलिंग तयार करायला अडचण येणार नाही। तर बघा, ब्लेंडिंग लेटर मध्ये पहिलं अक्षर आहे। आता हा जो आहे हा ब आहे, लक्षात घ्या। पण या ब च्या जोडीला जर एल आपण जोडला, मग मी तुम्हाला शिकवलेलं आहे की या बी ची ओळख वेगळी आहे आणि या एल ची ओळख पण वेगळी आहे। मग बी ची ओळख काय आहे, बी, आणि एल ची ओळख काय आहे, एल। पण ही त्यांची ओळख झाली, पण त्यांचं साऊंड काय बघा, लक्षात घ्या। या बी चा साऊंड आहे ब आणि या एल चा साऊंड आहे ल। मग बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अक्षरांचा किंवा शब्दांचा अभ्यास नसतो किंवा माहिती नसते, तर ते कसं वाचतात बघा। ते याला ब म्हणतील आणि याला ल म्हणतील, बल। पण नाही, हा बल नाही, हा ब आहे आणि हा ल आहे, नो डाऊट। पण हे जोडाक्षर आहे, म्हणजे हा ब्ल झाला बघा, लक्षात घ्या। काय झाला, ब्ल। काय झाला, ब्ल। म्हणजे हा ब अर्धा आहे बघा, लक्षात घ्या। हा ब अर्धा आहे आणि ल पूर्ण आहे, ब्ल। ब्ल जसं आता समजा मी इथं पी लिहिला आणि पी च्या जोडीला एल लिहिला, तर हा पल झाला नाही, प्ल। अर्धा प आणि पूर्ण ल। समजा या सी च्या जोडीला मी आर लिहिला, तर हा क आणि र, कर नाही, क्र। काय, क्र। क्र, क लिहायचा, त्याच्या पाय मोडायच्या। तर हे ब्लेंड लेटर्स एकदा जर आपल्या लक्षात आले, तर आपल्याला कोणतीही स्पेलिंग तयार करायला अडचण येणार नाही। बघा, हा ब्ल आहे, हा काय आहे, ब्ल। या ब्ल नंतर दुसरा अक्षर आहे बघा, या ब्ल नंतर दुसरा अक्षर आहे सीएल। मग आता सी म्हणजे हा सी म्हणजे काय, क, आणि हा ल, क्ल। अर्धा क आणि पूर्ण ल बघा, क्ल, क्ल, राईट। त्याच्यानंतर बघा एफ आर, एफ आर। तर याला फर न म्हणता फ्र, काय म्हणणार, फ्र। त्याच्यानंतर बघा या जी च्या जोडीला जर मी एल लिहिला, तर हा झाला ग्ल, म्हणजे हा ग आणि हा ल। पण यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, हा पण व्यंजन आहे ना, हा पण व्यंजन आहे, म्हणजे याला जोड व्यंजने सुद्धा म्हणतात बघा, लक्षात घ्या बरं का। मी इकडे लिहितो शब्द जोड व्यंजने।
आता जोड व्यंजने का म्हणतात बघा, बी हा पण व्यंजन आहे आणि एल हा पण व्यंजन आहे. मग याला व्यंजनच का म्हणतात? कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंग्रजीमध्ये ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 काय आहेत? स्वर. 26 अक्षरांपैकी हे 5 काय आहेत? स्वर. मग या स्वरांना जर सोडलं तर उर्वरित अक्षर काय आहेत? व्यंजन. पण याला जोड म्हणजे काय? जोडीने येणारे. बघा बी पण सोबत आलेला आहे आणि एल पण सोबत आलेला आहे. पण या दोन व्यंजनांमध्ये पहिलं जे व्यंजन असतं त्याचा अर्धा उच्चार घेतात, म्हणजे अर्धा अक्षर घेतात, सॉरी उच्चार म्हणण्यापेक्षा अर्धा अक्षर घेतात. आणि हा जो ल आहे दुसऱ्या क्रमांकाचे व्यंजन ते पूर्ण अक्षर घेतात. बरोबर. मग बघा याला बल न म्हणता ब्ल, हा कल न म्हणता क्ल, याला फळ न म्हणता फ्र, याला गल न म्हणता ग्ल. येते लक्षात? राईट. त्याच्यानंतर बघा हे सगळे अक्षर लक्षात घ्या बरं का, आपल्याला स्पेलिंग तयार करण्यासाठी खूप मदत होणार. आता बघा हा ब आहे आणि हा र आहे. मग बर न म्हणता याला ब्र म्हणायचं. काय म्हणायचं? ब्र. काय म्हणणार? ब्र. राईट. काय म्हणणार? ब्र. त्याच्यानंतर जो पुढचा अक्षर आहे बघा, हा जो आहे सी आर, याला काय म्हणायचं? क्र. काय म्हणायचं याला? क्र. त्याच्यानंतर बघा सी आर नंतर डी आर, याला ड नाही म्हणायचं, ड. काय म्हणणार याला? ड. त्याच्यानंतर बघा एफ आर, एफ आर, याला काय म्हणायचं? फ्र. हा डबल झाला वाटतं, काही अडचण नाही, फ्र. त्याच्यानंतर पी आर, प्र. बघा लक्षात घ्या बरं का, कन्फ्युज होऊ नका. हा एफ आर म्हणजे प्र आणि हा पी आर म्हणजे प्र. हा प्र थोडस हलक्या स्वरात म्हणायचं, म्हणजे कमी जोर देऊन. आणि हा प्र, 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 प्र. राईट. आता इकडे बघा त्याच्यानंतर टी आर म्हणजे ट्र. टी आर म्हणजे काय? ट्र. त्याच्यानंतर बघा एस सी म्हणजे सक नका म्हणू याला, म्हणजे हा स आणि हा क, सक, सक नाही, स्क. काय झाला? हा स्क. मग याला ब्लेंड लेटर्स का म्हणतात? या सर्व अक्षरांना किंवा या सर्व जोड व्यंजनांना ब्लेंड लेटर का म्हणतात? ब्लेंड म्हणजे काय? जोड शब्द, जोडाक्षर किंवा जोडीने येणारे. म्हणून याला ब्ल, क्ल, फ्र, ग्ल, ब्र, क्र, ड्र, फ्र, प्र, ह्र, स्क. राईट. आता मी हे पुसतो आणि दुसरे लिहितो उर्वरित जोडाक्षर, ब्लेंड लेटर्स किंवा वर्ड्स लिहितो उर्वरित. बघा इकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. राईट. तुम्हाला मी इंग्रजी शिकवणारच, टेन्शन घेऊ नका. समजा आता पी एल लिहिला मी, प्ल. हा झाला प्ल, अर्धा प. बघा पहिलं अक्षर अर्ध घ्यायचं, लक्षात घ्या बरं का. पहिलं अक्षर काय करायचं? अर्ध घ्यायचं. पूर्ण दुसरं अक्षर काय घ्यायचं? पूर्ण घ्यायचं, प्ल. त्याच्यानंतर बघा एस के, याला सक न म्हणता स्क. बघा याच्या अगोदर एस आणि सी घेतला आपण, बरं का, लक्षात घ्या. याच्या अगोदर आपण एस आणि सी घेतलं, त्याला पण स्क म्हणतात. आणि आता या ठिकाणी एस के घेतलेलं, याला पण स्क म्हणतात. पण ते केव्हा वापरतात? आय शॅल एक्सप्लेन यू, डोंट वरी. हा, मी त्याचे स्पष्टीकरण देणार तुम्हाला. त्याच्यानंतर बघा एस एल, स्ल. राईट. त्याच्यानंतर बघा एस एम, स्म. राईट. त्याच्यानंतर एस एन, स्न. राईट. त्याच्यानंतर एस पी म्हणजे सब पोलीस असं नका म्हणू, तर स्प. ओके, स्प. त्याच्यानंतर बघा एस टी म्हणजे स्ट. ओके. त्याच्यानंतर बघा एस डब्ल्यू, स्व. राईट. त्याच्यानंतर टी डब्ल्यू, टी डब्ल्यू म्हणजे ट्व.
ट्व. ओके, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, इंग्रजी शिकण्यासाठी किंवा कोणत्याही नावाची किंवा शब्दाची, लक्षात घ्या बघा, हॅलो, कोणत्याही नावाची किंवा शब्दाची स्पेलिंग तयार करण्यासाठी बाराखडी लागते. त्या बाराखडीच्या नियमानुसार विशेष नामांची स्पेलिंग तयार करता येते. त्याच्यानंतर इंग्रजी स्पेलिंग तयार करत असताना किंवा इतर कोणत्याही शब्दांची स्पेलिंग तयार करत असताना फक्त ते शब्दांमध्ये साधे साधे अक्षर येतील असे नाही. कधी जोडाक्षर येतात, कधी जोड शब्द येतात. मग जोड अक्षरे जेव्हा येतात किंवा जोड शब्द जेव्हा येतात तर त्या जोड शब्दांसाठी किंवा जोडाक्षरांसाठी आपल्याला ब्लेंडिंग वर्ड्स किंवा ब्लेंडिंग लेटर्स ही कॉन्सेप्ट समजणं फार महत्वाचं आहे. मग कसं बघा, आता याला ब्लेंडिंग लेटर्स का म्हणतात हे सांगतो तुम्हाला मी. समजा मी इकडे नाव लिहिलं स्वाती. काय नाव लिहिलं मी? स्वाती. आता हा स अर्ध आहे, वा पूर्ण आहे, ती पण पूर्ण आहे की नाही. मग हा स्वा काय हो मला सांगा बरं. स्वा काय? जोडाक्षर आहे की नाही. स्वा काय? जोड शब्द आहे की नाही. मग हे जोड अक्षर असल्यामुळे स साठी त्याला व, मग स्व साठी काय येतं, राईट. तर अशा प्रकारची अडचण विद्यार्थ्यांना येऊ नये किंवा तुमच्या माझ्यासारख्या मोठ्या व्यक्तींना पण येऊ नये, तर त्यासाठी हे ब्लेंडिंग लेटर शिकणं फार महत्वाचं असतं. समजा अजून आपण एक घेऊ, भद्रा. एखादं नाव आहे भद्रा. मारुतीचं असतं ना, हनुमानाचं भद्रा मारुती, राईट. मग हा द्र काय हो? जोडाक्षर आहे की नाही. मग द्र साठी काय येतं? मग तेव्हा विद्यार्थी किंवा आपण कन्फ्युजन होऊ नये, राईट, आपला गोंधळ होऊ नये, त्यासाठी हे ब्लेंडिंग लेटर शिकणं फार महत्वाचं आहे. मग बघा याला प्ल म्हणतात. पी म्हणजे प अर्धा प आणि हल पूर्ण पहिलं अक्षर कधी अर्ध घ्यायचे, पुन्हा सांगतोय मी, हा, राईट. म्हणून याला प्ल, याला स्क, याला स्ल, याला स्म, याला स्न, याला स्प, याला स्ट, याला स्व, याला ट्व, असे हजारो जोडाक्षर आहेत किंवा हजारो ब्लेंडिंग लेटर्स आहेत. ते ब्लेंडिंग लेटर्स किंवा ब्लेंडिंग वर्ड्स जर आपण समजून घेतले, मी तुम्हाला शब्द देतो, आपली कोणत्याही प्रकारची स्पेलिंग चुकणार नाही. पण हे पण कबूल करतो, जेव्हा मी वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतो, त्यांना गायडन्स करतो, ट्रेनिंग देतो, तर ते गायडन्स करत असताना किंवा ट्रेनिंग देत असताना मला असं निदर्शनास आलं की या 6 ते 7 वर्षामध्ये म्हणजे विद्यार्थी हे बेसिक नॉलेज पासून कोसो दूर आहे आणि हे बेसिक ज्ञान त्यांना दिलं जात नाही, हे बेसिक ज्ञान त्यांना शिकवलं जात नाही, बरोबर आहे की नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. म्हणजे मग तो विद्यार्थी 10वीला जरी असला तरी त्याला साधी किंवा सोपी स्पेलिंग तयार करता येत नाही. मग कायमस्वरूपी ही और शी विल बी इन द डार्कनेस ऑफ इंग्लिश, म्हणजे इंग्रजीच्या अज्ञानामध्ये ते राहतात, इंग्रजीच्या अंधारात ते राहतात. मग त्यांना हाऊ कॅन आय टेक देम आउट, मग त्यांना त्या अंधारातून किंवा अज्ञानातून बाहेर कसं घ्यावं. दॅट इज माय ड्रीम. हे माझं स्वप्न आहे, ते माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे. तर स्पेलिंग तयार करण्यासाठी ब्लेंडिंग लेटर्स देखील इंग्रजीमध्ये खूप खूप महत्वाचे असतात. हे मला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचे होते. मग आता मी फळ्यावर जेवढे ब्लेंडिंग लेटर्स लिहिले किंवा ब्लेंड वर्ड्स लिहिले असं म्हणू आपण, मग इतकेच ब्लेंड लेटर्स आहेत का, एवढेच ब्लेंड लेटर्स आहेत का, असं नाही. यू कॅन फाइंड आउट इन युअर ओन टेक्स्ट बुक, यू कॅन फाइंड आउट इन युअर ओन सिलेबस और करिक्युलम. आय कॅन से तुमच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात, तुमच्या शाळेच्या पुस्तकात अशा प्रकारची ब्लेंडिंग लेटर्स तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. आणि एकदा तुमचा पाया पक्का झाला, ज्याला बेसिक म्हणतो आपण, मग ते कोणत्याही विषयाचा असू द्या, एकदा आपला पाया पक्का झाला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. मग तो विषय कोणताही असू द्या, पण आपला बेसिक व्यवस्थित नसल्यामुळे, फाउंडेशन व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला ते येत नाही. तर आजचा हा व्हिडिओ मी अतिशय सोप्या भाषेत म्हणजे आय हॅव एक्सप्लेन
माय टुडेज टॉपिक इन अ सिंपलेस्ट लँग्वेज, म्हणजे अतिशय सोप्या व साध्या पद्धतीत किंवा भाषेत मी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि श्रीरंग चव्हाण या YouTube चॅनलवर जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ते बटन दाबा, त्याला प्रेस करा, म्हणजे दररोज किंवा काही दिवसांनी अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण पण शिका, इतरांना पण शिकवा. आणि विशेष म्हणजे आपल्या गावाच्या, आता तुम्ही म्हणजे जे विद्यार्थी, जे पालक, जो कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, आपल्या गावाच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर सेंड करा. ज्ञानदीप लाव जगी. बघा, लक्षात घ्या, कधी कधी आपण एकमेकांना मदत करू शकत नाही, आर्थिक मदत करू शकत नाही, पण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. मी जितकं तुम्हाला सांगणार, शिकवणार का, त्याच्या दुपटीने किंवा तिपटीने माझं ज्ञान वाढत असतं. आणि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं, कधीही कमी होत नसतं. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू.